नमस्कार, संगीताज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण इथे पाठीमागच्या गळ्याची डिझाईन पाहणार आहोत. तर इथे मी पाठीमागचा भाग मापे टाकून कटिंग करून घेतलेला आहे. परत एकदा तुम्हाला दाखवते मापे. ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 16.5 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच घेऊन मी इथे 17.5 इंचावर माप टाकून घेतलेले आहे. 48 छातीचा ब्लाऊज आहे. इथे मी शोल्डर 6.5 इंच घेतलेले आहे आणि मुंड्यासाठी 7.5 इंच. इथे 1 इंच घेऊन गोलाई देऊन घेतलेली आहे मुंड्यासाठी. 48चा चौथा 12 इंच अधिक 1.5 इंच मार्जिनचे घेतलेले आहे. कमर आहे 41 इंच. त्याचा चौथा 10.25 इंच अधिक 1 इंच टक्ससाठी घेतले आणि 1.5 इंच मार्जिनचे. इथे मी गळा रुंदी 3 इंच घेतलेली आहे आणि पाव इंच खालच्या साईडला गळ्याच्या साईडला डाऊन करून घ्यायचे. पाठीमागच्या गळ्याची उंची 11 इंच आहे आणि इथे मी गळा रुंदी 3.5 इंच घेतलेली आहे. साडीची जी बॉर्डर आहे त्याच्यामध्ये आपल्याला डिझाईन बनवायची आहे. तरी ती मी गळ्याचा आकार काढून घेते. याच्यामध्ये आपल्याला डिझाईन बनवायची आहे. तरी ती मी गळा कटिंग करून घेते. हा मधला भाग आहे त्याच्यामध्ये आपल्याला साडीचा जो कलर आहे तो भरायचा आहे. तरी ती मी बॉर्डर आहे ती कटिंग करून घेतली. इथे मी कॅनव्हास पेपर फोल्ड करून ठेवलेला आहे. आपण जे गळा कटिंग करून घेतलेला आहे त्याच्या मापाने चॉक मारून घ्यायचा किंवा पेनाने आकार काढून घ्यायचा. त्याच्यानंतर इथे मी बाहेरच्या साईडला 1.5 इंचाचे माप टाकून गळा आकार काढून घेतला चॉकने. इथे मधल्या साईडला कॅनव्हास पेपर कमी पडतो तर मी पुढच्या साईडला जोडून घेते. जी ब्लाऊज पीसची बॉर्डर आहे ती उलटे साईड बघायची आणि त्याच्यावरती कॅनव्हास पेपर आपण कटिंग करून घेतलेला आहे तो ठेवून घ्यायचा. इथे मी कॅनव्हास पेपर पुढच्या साईडला शिलाई करून घेतलेला आहे, वाढवून घेतलेला आहे. पिना लावून घ्यायच्या किंवा प्रेस करून घेतलं तरी पण चालेल. इथे मी पिना लावून घेतलेले आहेत. इथे मी कॅनव्हास पेपरवरती शिलाई मारून घेते. पुढच्या साईडला इथे कापड कमी पडतो तर मी बाकीचे एक्स्ट्रा कापड असेल तर बॉर्डर आहे ती जोडून घेणार आहे शिलाई करून झाल्यानंतर. साईडून अर्धा इंच कापड राहील अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आणि फोल्ड करून त्याच्यावरती शिलाई करून घ्यायची. अशा प्रकारे आपल्याला दुसरी साईड देखील तयार करून घ्यायची आहे. साईडून एक्स्ट्रा कापड ठेवलेला आहे तो फोल्ड करून शिलाई करून घ्यायची. अशा प्रकारे मी इथे दोन्ही भाग तयार करून घेतलेले आहेत बॉर्डरचे. हा आहे डिझाईनचा मधला भाग. इथे मी कॅनव्हास पेपरवरती ठेवून साईडून कटिंग करून घेते.
साईडहून अर्धा इंच कॅनव्हास पेपर राहील अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचे. इथे मी साईडहून अर्धा इंच ठेवले आणि खालच्या साईडला 1 इंच ठेवलेले आहे. अशा प्रकारे मी कटिंग करून घेतलेले आहे. साडीचा जो कलर आहे त्या कलरमध्ये इथे मी सिल्क कापड घेतलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला डिझाईन बनवायची आहे. अशा प्रकारे आपल्याला प्लेट पाडून घ्यायचे आहेत. इथे मी कापड सरळ बाजूने ठेवून घेतलेलं आहे. आपल्याला इथे अर्धा इंचाच्या प्लेट पाडून घ्यायच्या आहेत. इथे मी एक साईड तयार करून घेतलेली आहे. आता इथे मी दुसऱ्या साईडला शिलाई करून घेते. अशा प्रकारे आपल्याला इथे प्लेट व्यवस्थित करून शिलाई करायची आहे. त्याच्यानंतर कॅनव्हास पेपर आपण जो कटिंग करून घेतलेला आहे तो मी उलट्या साईडहून ठेवून घेतला आणि इथे मी वरच्या साईडला शिलाई करून घेतलेली आहे. अशा प्रकारे परतवून घ्यायचे आणि दाबटीप देऊन घ्यायची. इथे मी वरच्या साईडहून शिलाई करून घेते. त्याच्यानंतर आतल्या साईडहून शिलाई करून घ्यायची आहे. साईडचे एक्स्ट्राचे कापड आहे ते कटिंग करून टाकायचे. इथे मी ब्लाऊज पीसचा पाठीमागचा भाग घेतलेले आहे. इथे मी दोन्ही साईडहून उलट्या साईडहून ठेवून घेतलेले आहेत दोन्ही भाग. पहिल्यांदा जी बॉर्डर आपण तयार करून घेतलेली आहे ती ठेवून घ्यायची. इथे मी बॉर्डर बनवून घेतलेली आहे ती उलट्या साईडहून ठेवून घेतलेली आहे. शिलाई करून झाल्यानंतर सरळ बाजूला आपल्याला परतवून घ्यायची आहे. इथे मी आतल्या साईडहून कट देऊन घेते. त्याच्यानंतर बाहेरच्या साईडला अशा प्रकारे परतवून घ्यायची आणि दाबटीप देऊन घ्यायची. त्याच्यानंतर बाहेरच्या साईडहून बॉर्डरवरती शिलाई करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपल्याला दुसरी साईड देखील तयार करून घ्यायची आहे. इथे मी दोन्ही भाग तयार करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर साईडहून गोल्डनची लेस लावून घेतली. लेसवरती डबल शिलाई देऊन घ्यायची. इथे मी डिझाईन बनवून घेतलेली आहे ती ठेवून घेतलेली आहे आणि मधला जो अस्तरचा कापड उरलेला होता कटिंग करून घेतलेला होता तो मधल्या साईडला ठेवून घेतला. त्याच्यानंतर त्याच्या मापाने जे साईडचे पार्ट आहे ते दोन्ही ठेवून घ्यायचे आणि पिना लावून घ्यायच्या. त्याच्यानंतर शिलाई करून घ्यायची.
इथे मी दुसऱ्या साईडला देखील शिलाई करून घेते. अशा प्रकारे इथे मी दोन्ही साईडला शिलाई करून घेतली आणि साईडच्या पिना काढायच्या. शिलाई करून झाल्यानंतर खालच्या साईडचा एक्स्ट्राचा कापड आहे तो कटिंग करायचा. इथे मी मधल्या साईडला गोल्डनचे मोती लावून घेतलेले आहेत आणि मधल्या साईडला मी गोल्डनची लेस देखील लावून घेतली आणि दोरी लावून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे मी इथे लटकन बनवून घेतलेले आहेत. इथे ब्लाऊजची डिझाईन बनवून झालेली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी येत राहील. छान झालेली आहे ब्लाऊज डिझाईन.